असे वाटतं की पंतप्रधान पदात नरेंद्र मोदी सारखा इतके वरिष्ठ नेते फक्त 1.5 लाख मतांनी निवडून येतात आणि त्यांच्याच पक्षातले अनेक नेते 4 लाख 5 लाख 8 लाख एका मतात इतक्या मोठ्या मतांनी निवडून येतात. त्याच्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जयंत पाटलांनी असे म्हटलं होतं की बावनकुळेंची मला चिंता पडलेली आहे. त्यांना काय म्हणायचं होतं नेमकं काय वाटतं? चिंता म्हणजे त्यांना वाटतं की हे यांचा पुढे काय होणार म्हणून. कसं आहे की ते आता महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये त्यांची दानादान झाली, त्याच्यामुळे सगळ्यांना त्यांची चिंता आहे यांचं काय होणार म्हणून. तुमचे मित्र राहिलेले आहेत, तुमची काही चिंता असेल त्यांच्याबद्दल? आमच्या त्यांना सदिच्छा आहे की त्यांनीच महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष राहावं विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत, म्हणजे त्याचा आम्हाला फायदा होईल. जरांगे पाटील उपोषण करणार, मात्र त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारलेली आहे. असं आहे की त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली तरी पण जे उपोषण बसत आहेत, कसं आहे त्यांच्यासुद्धा मागण्या ज्या आहेत त्या कमीत कमी सरकारने ऐकून त्याच्यावरती ज्या काही योग्य असतील त्याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे काय असेल तर. नीटच्या परीक्षेमध्ये खूप गोंधळ झाल्याचं दिसत आहे. पहिल्यांदा ऐकतोय की नीट ही अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. मलाही काल अनेक पालक येऊन भेटलेत आणि 720च्या 720 कसे मार्क मिळू शकतात. एका क्लासमध्ये समजा 8 विद्यार्थी आहे. मला संपूर्ण मी डिटेल घेतलं त्याचं. एका क्लासमध्ये समजा 8 विद्यार्थी आहे, 8च्या 8ही विद्यार्थ्यांना 720 मार्क. मला तर पुढे आश्चर्य वाटतं की केंद्र शासन ही परीक्षा घेते आणि असं असताना अशा पद्धतीने जर नीटच्या परीक्षेमध्ये जर अशा पद्धतीनं जर पेपर फुटत असतील तर हे आमचे जे तरुण विद्यार्थी आहेत त्यांचा भवितव्यासमोर फार मोठा प्रश्न आहे. बिचारे दिवस रात्र प्रयत्न करतात, अभ्यास करतात आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात नीटमध्ये गोंधळ झाला अशा पद्धतीच्या संपूर्ण बातम्या पुढे येत आहेत. त्याच्या बाबतीत केंद्र शासनाने चौकशी केली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पण कारण की अशा सारख्या कॉम्पिटेटिव्ह ज्या परीक्षेवर लोकांचा विश्वास आहे, विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, त्याचे जर पेपर फुटत असतील तर अतिशय चिंतेची गोष्ट आहे. शिंदेच्या गटाला 5 जागा आणि अजितदादांना 1 जागा असं असतानाही दोन्ही गटाला एकच मंत्रिपद मिळेल अशी चर्चा आहे. त्यामुळे कुठेतरी अजित पवार गटावर पुन्हा डावलण्याचा प्रयत्न केला जातो भाजपने. जर कसं आहे आता तो कोणाला किती मंत्रिपद द्यायची तो भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्हाला काय करायचं तो त्यांनी निर्णय घ्यावा. कोणाला 1 द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, कोणाला 2 द्यायचे. कोल्हापूरसह अनेक ठिकाणी बॅनर लागलेले आहे, सुजल्यावर कळते शरद पवार मारतात. संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मिसेसला जी तिकीट दिली त्याच्या मागचं राजकारण असं होतं की पवार साहेबांनी बारामतीच्या बाहेर जाऊ नये आणि आपल्याला महाराष्ट्र मोकळा राहायला पाहिजे या दृष्टीनं पवार साहेबांना फक्त बारामतीमध्येच अडकून ठेवण्यासाठी वरच्या नेत्यांनी अजितदादांना त्यांच्या धर्मपत्नीला तिकीट द्यायला लावलं, त्यांनी उभं केलं. पण असं असताना सुद्धा पवारसाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होते. अनेक काँग्रेसच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला. अनेक शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये केला. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी ते फिरले. संपूर्ण महाराष्ट्र पिजून काढला. 42-43 डिग्री टेम्परेचरमध्ये पवारसाहेबांनी 60 सभा घेतल्या आणि ज्या पद्धतीने त्यांना एका ठिकाणी खेळून ठेवण्याचा जो प्रयत्न, जो डाव राजकीय डाव होता तो त्यांनी हाणून पडला आणि 10 पैकी 8 जागा निवडून आणल्या. म्हणूनच आमचे जे कोणी कार्यकर्ते असेल त्यांनी काहीतरी बॅनर लावलं दिसतं कोल्हापूरला. अपघातग्रस्त आणि पुणेकर एक 2 मध्ये बंद करतो. पोलिसावर गुन्हा दाखल झाला. शरीरसुखाची मागणी केली होती एका पीडितेला. आजच वर्तमानपत्रामध्ये अतिशय धक्कादायक बातमी आली आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा पद्धतीनं एखाद्या तरुणी जी तक्रार द्यायला ते पोलीस स्टेशन जाते तिथे जर शरीरसुखाची मागणी करत असेल आणि अशी जर तक्रार करत असेल अतिशय सिरियस अशी बाब आहे. त्याच्यामुळे गृह खात्याने याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे.
अजित पवारांकडे जाणार असा प्रकारचा दावा आत्राम यांनी केलेला आहे. काय असं आहे की आता आत्राम साहेब अजित पवार गटामध्ये आहे सध्या, आणि असे छोटे मोठे नेते काही असे दावे करत असतील, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. कसं आहे की तुम्हाला माहीत आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार आम्ही उभे केले होते, 10 पैकी 8 निवडून आलेत. एक उमेदवार तर अतिशय कमी मतांनी पडलेत, नाही तर 10 पैकी 9 उमेदवार निवडून आले असते. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांचे फोन येत आहेत. आता पुढील महिन्याभरामध्ये पहा काय काय घडामोडी घडतात. जे आम्हाला सोडून गेले ते आता चलबिचल आहे त्यांचं मानसिक स्थिती. कसं आहे, त्यांना सुद्धा त्यांचं राजकीय भवितव्य आहे, ते पाहून ते सध्या विचार करत असतील की जो त्यांनी वर्षभरापूर्वी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे असं त्यांना बहुतेक वाटत असेल. साधारणतः किती लोक संपर्कात आहे तुमच्याशी, काही आकडे आलाय विदर्भातले किती? मी पुढच्या महिन्याभरामध्ये पहा काय काय घडतं. तर अजित पवार गटातले आहेत का त्यात आमदार तुमच्या संपर्कात? अजित पवार गटातले सुद्धा अनेक फोन करतात. त्यांनाही पुढे असं वाटतं की आपण सुद्धा पुढे निवडून आलं पाहिजे. तर शेवटी आता लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात अनेक आमदारांमध्ये 4 महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपलं काय होणार या चिंतेने त्यांना ग्रासलेलं आहे. तुम्ही मागे बोलले होते की पवार साहेबांची अशी भूमिका आहे की जे आपल्याला कठीण काळात सोडून गेलं त्यांना पक्षात घ्यायचं नाही. मग बरं आहे ना. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस कसं आहे की आमच्या म्हणजे पवार साहेबांच्या कठीण काळामध्ये ज्यांनी साथ दिला आणि जे आमच्या कठीण काळामध्ये पवार साहेबांना जे सोडून गेले हे आमच्या लक्षात आहे ना. काही लोकांनी मध्यंतरीच्या काळात प्रचंड टीका केली, माहीत आहे, वैयक्तिक टीका केली, सगळं आम्हाला माहीत आहे सगळं. त्यांची गुन्ह्याच येते. त्याच्यामुळे कोणी किती प्रयत्न केले तरी जे आमचं ठरलेलं आहे सध्या त्याच्यामध्ये बदल होणार नाही. म्हणजे तुम्ही दरवाजे उघडणार नाही का तुमचे? कारण आता जी राजकीय स्थिती आहे त्यात तुमचा पक्ष मजबूत करायचा असेल तर जे गेलेलं त्यांना परत घेणं आवश्यक असं वाटतं. कसं आहे की आता आमचे प्रांताध्यक्ष आहे जयंतराव पाटील, त्यांना सुद्धा अनेक जे आमदार आहेत इकडून तिकडून ते फोन करतात. ठीक आहे, फोन केला तर बोलावं तर लागतंच ना. पण आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये कठीण परिस्थिती आम्हाला जे सोडून गेले त्याच्यामुळे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील. पण जे आम्ही मागच्या जी चर्चा झाली होती ते आम्ही ठरलं होतं की जे एकदा सोडून गेले त्यांना घ्यायचं नाही तर ठरलं होतं. म्हणजे जे सोडून गेले त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहे असं म्हणायचं सरासर. बिलकुल. सुनील केदार यांनी हिंगणा मतदारसंघावर आपला दावा केलेला आहे. त्यांनी म्हटलेला की इथून मला विजयाचा गुलाल उधळायचा आणि ती जागा तुमच्या कोट्यात आहे महाविकास. नाही, कसं आहे की आता जेमतेम आता लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या, आता विधानसभेमध्ये चर्चा होईल. अनेक जे आमचे हक्काचे मतदारसंघ आहेत तिथे आमचे उमेदवार उभे राहतील आणि कुठे एक्सचेंज करायचं असेल तर तो वरिष्ठ मंडळी एकत्र बसून त्याची चर्चा होईल. काँग्रेस असेल, काँग्रेसची वरिष्ठ मंडळी, शिवसेना, राष्ट्रवादी, अजून कुठेही चर्चा नाही कोणता मतदारसंघ कुणी लढेल. आता अनेक ठिकाणी तसं लोकसभेमध्ये सुद्धा काही मतदारसंघ एक्सचेंज करण्याच्या बाबतीत चर्चा झाली, तसं विधानसभेमध्ये सुद्धा पुढे संपूर्ण तिन्ही पक्षाचे सर्व नेते मंडळी एकत्र बसून त्याचा निर्णय घेतली काय करायचं. हा निर्णय घेतली. पण काँग्रेस जे आहेत नागपूर जिल्ह्यात रामटेकमध्ये पण त्यांनी तसाच दावा केला, आता हिंगण्यामध्ये केला. त्यामुळे काँग्रेस एखादी सत्ता पाहू इच्छिता नाही. तसं नाही, दावा तर मी करू शकतो. दावा तर आम्हाला नागपूरमध्ये 6 जागा आहे, आम्हाला 4 जागा पाहिजे, त्याला काही अर्थ आहे का दावा करण्यात? दावा करत असताना आम्ही सुद्धा नागपूरमध्ये आग्रह राहिला की आमचा 2 जागा मला मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे दावा करायला हरकत नाही ना. पण शेवटी वरिष्ठ मंडळी एकत्र बसतील, चर्चा करतील आणि निर्णय घेतील. केंद्रातील सरकार 6 महिन्यात कोसळेल असं छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. आता भूपेश बघेल साहेब सिनियर आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांचा राजकीय अभ्यास जास्ती आहे. त्याच्यामुळे त्यांनी वक्तव्य जे केलं काही अभ्यास करूनच त्यांनी वक्तव्य केलं असेल ना. त्यांना सुद्धा माहीत आहे काय घडामोडी घडत आहेत म्हणून. आणि शेवटी सगळ्यांना माहिती आहे हे कुबडीवरचं सरकार आहे. किती दिवस कुबड्या राहतात याच्यावर सर्व अवलंबून आहे. रामटेक लोकसभेवरून आता महायुतीमध्ये देखील वादविवाद सुरू झालेले आहेत. काय? कृपाल तुमाने यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट केले, त्यांच्यामुळे आम्ही ही जागा हरलोय
असं ते म्हणतायत. जर मी असतो उमेदवार तर ती जागा जिंकलो असतो. ते आता ठीक आहे, त्यांना त्यांचं तिकीट कृपाल तुमाने 10 वर्ष खासदार होते, त्यांचं तिकीट कापलं आणि ज्या पद्धतीने त्यांचं तिकीट कापलं त्याच्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण त्यांनी जी नाराजी व्यक्त केली, त्यांचं 10 वर्ष खासदार असलेल्या माणसाला तिकीट नाही दिली आणि बाहेरून काँग्रेसचा ठीक आहे, तुमच्या पक्षाचा एखादा उमेदवाराचा तर ठीक आहे, काँग्रेसचा आमदाराला आणून तिकीट दिलं, पण दिलं तर कमीत कमी त्याला निवडून तर आणायला पाहिजे होतं. पण ज्या पद्धतीने या रामटेकमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र मिळून, सर्व नेते एकत्र मिळून आम्ही रामटेक मतदारसंघाची जागा कशा पद्धतीने निवडून येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने निवडून आले. येणाऱ्या विधानसभेत भाजप म्हणजे बावनकुळे म्हणतात की 200वर जागा आम्ही जिंकणार. बावनकुळे हवेत उडत होते, अजून जमिनीवर आलेच नाही का ते अजून. आता तरी जमिनीवर यायला पाहिजे ना, आता तो सोडावं ना. अहो, त्यांच्या रामटेक मतदारसंघामध्ये त्यांचा मतदारसंघ येतो. 18,000 रामटेक मतदारसंघामध्ये चंद्रशेखर बावनकुळेच्या मतदारसंघामध्ये ज्यांनी जो उमेदवार त्यांनी उभे केला तेव्हा तो उमेदवार 18,000 त्यांच्या मतदारसंघात मागे आहे. माझी बावनकुळे साहेबांना विनंती आहे, हवेत उडत होता आता तरी जमिनीवर या आणि जमिनीवर येऊन विधानसभेच्या बाबतीत वक्तव्य करा, एवढीच त्यांना विनंती आहे. जर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहिले तर तुमच्या फायद्याचं नाही आहे. अरे राहिलेच पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहिलेच पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेच पाहिजे. त्याचाच फायदा मला होणार आहे. एक मागणी अशी पण केली जाते की मोदी फक्त 1.5 लाख मतांनी निवडून आले, त्याच्यापेक्षा भाजपमधले इतर नेते 7 ते 8 लाख मतांनी निवडून आले तर त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार केला पाहिजे. बरोबर आहे ना, बिलकुल केलं पाहिजे. तुमचे ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री 8 लाख मतांनी निवडून आले. 1.5 लाख मतं आमच्या प्रतिभाताई 1.5 लाख मतांनी निवडून आल्या. आमचे बळवंत वानखेडे 1.5 लाख मतांनी निवडून आले. आम्हाला तर आशा वाटतं की पंतप्रधान तुम्ही आज काही पीडित कुटुंबाच्या घरी भेट देणार आहे, कुठल्याही प्रकरणाचे जे पीडित आहे आणि काय नेमकं तुमची मागणी आहे? असं आहे की राम झुल्या परत एकदा काय म्हटलं, तुम्ही आज एक अपघातग्रस्त कुटुंबियांना भेट देणार आहे, त्यासोबतच एका मर्डर प्रकरणाच्या पीडित कुटुंबाला भेट देणार आहे. तर काय तुमची मागणी या प्रकरणाला घेऊन आणि कोणावर तुमचे प्रश्न उपस्थित आहे की त्यांनी तपास नाही केला? कसं आहे की नागपूरमध्ये रामझुला येथे जो 25 फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ 100 दिवस त्या घटनेला झाले, जो ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमध्ये ज्या पद्धतीनं 2 जणांचा तिथे मृत्यूमुखी पडलेत त्या ॲक्सिडेंटमध्ये, त्याच्यामध्ये अजूनसुद्धा म्हणजे ज्या 3-4 गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आहेत की त्या ठिकाणी एव्हिडन्स डिस्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न झाला का असा तिथे दिसतो. नंबर 1. त्या ठिकाणी ही घटना झाल्यानंतर त्या 2 तरुणी जेव्हा लक्षात आलं की त्या दारू पिऊन आहेत, तर त्यांचं ब्रीथ ॲनालायझरद्वारे त्यांचं ॲनालायझरमध्ये ब्रीथ ॲनालायझरद्वारे त्यांचं टेस्टिंग करायला पाहिजे होतं. ते करण्यात आलं नाही. फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होती, पण ती फॉरेन्सिक टीमसुद्धा त्या ठिकाणी बोलवली नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की गाडी जी आहे ती सुप्रतनाम्यावर सोडायला पाहिजे. ती गाडी सुप्रतनाम्यावरच्या पहिलेच गाडी अशी सोडून दिली. ह्या 3-4 ज्या गोष्टी ज्या त्यामध्ये दिसतात प्रामुख्याने. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची, की ॲक्सिडेंट झाल्यानंतर 7 तास कशाला लागतात की ब्लडचं सॅम्पल घ्यायला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेच पोलिसांनी जर त्या दोन्ही युवतींना जर पोलीस स्टेशनला नेलं असतं, तिथून जर त्यांना हॉस्पिटलला नेलं असतं, तिथं जर त्यांचं सॅम्पल घेतलं असतं, लगेच त्यांचं सॅम्पल घेता आलं असतं. त्यामुळे त्यांचं ब्लड सॅम्पल घ्यायला सुद्धा उशीर लावला. ह्या सर्व गोष्टी ज्या दिसतात ह्या एका दबावाखाली झालेल्या दिसतात. आणि 100 दिवसाच्या वरती झाले ज्यांनी हा ॲक्सिडेंट केला, रितिका मालू, ह्या अजूनही बेपत्ता आहेत. अजून त्यांचा तपास पोलीस लावू शकले नाही. हे मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे 2 व्यक्ती त्यामध्ये जे मृत्युमुखी पावले ते मधल्या काळामध्ये माझ्याकडे आले होते. मी आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचा भेटणार आहोत आणि भेटून या पद्धतीनं अजूनसुद्धा त्यांना सगळ्यांना वाटतं की लवकरात लवकर ज्यांनी हे कृत्य केलं, ज्यांच्या हातून हा ॲक्सिडेंट झाला आणि तेही दारू पिऊन झाला, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्या परिवाराची आणि त्यांच्या सर्व लोकांची इच्छा आहे.
पुण्यामध्ये जो प्रकार घडला तसाच प्रकार आहे फक्त पुण्यामध्ये जो प्रकार घडला तसाच हा प्रकार आहे. पण हा जो प्रकार घडला त्यावेळेस थोडं निवडणुकीत वातावरण होतं, त्यामुळे कोणी जास्ती त्यामध्ये लक्ष घातलं दिसत नाही स्थानिक लोकांनी सुद्धा. पण याच्यामध्ये पुण्याला ज्या पद्धतीनं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला तसंच हे प्रकरण सुद्धा नागपूरमध्ये दाबण्याचा प्रकार आहे. ही माझी आत्महत्या गटातील माहिती आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली. त्याच्यामध्ये वरतून दबाव आणल्यामुळे सुद्धा नागपूरमध्ये जी घटना झाली त्या ठिकाणी अनेक गोष्टी ज्या तिथे करायला पाहिजे होत्या, ब्रीथ टेस्ट करायला पाहिजे होती, एव्हिडन्स डिस्ट्रिब्युशन करण्याचा जो प्रकार झाला ते झालं. त्याच्यामुळे ही घटना सुद्धा दाबण्याचा प्रयत्न झाला असं दिसतं. अशोक भाऊ. हो.